सोलापुरातील बळीराजावर सध्या आसमानी संकट आलेलं आहे। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सध्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन बळीराजाला धीर देत आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापुरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडून धाराशिवमध्ये पाहणी करून मदत किटचं वाटप देखील करण्यात आलं। तर अजित पवार यांच्याकडून करमाळा माढ्यामध्ये महाग असेल ऍक्च्युअली 999 हा ड्रेस 999 ड्रेस बॅग घड्याळ पण मिळवा तुमचा कंप्लीट लुक थँक्स फक्त ₹999 मध्ये। फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज, इथे काही पण होऊ शकतं। असोसिएशन विथ पतंजली दंतकांती फ्रेश ऍक्टिव्ह जेल फुल फ्रेश प्रस्तुत करता राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार, पंचनाम्यावर कार्यवाही सुरू। ड्रोनवरील असो वा मोबाईल मधला फोटो, सर्व पंचनामे मान्य करू, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। मुख्यमंत्री फडणवीसांकडून सोलापुरात निमगाव आणि दारफळ गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच तातडीची मदत करणार, आवश्यक तिथे निकष शिथिल करणार, फडणवीसांची घोषणा। धाराशिवमधील पूरग्रस्तांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात। बूम परंडा कळंबमधील 10,000 कुटुंबांना 50 टेम्पो भरून किट। मदतीच्या किटवर शिंदेंसह सरनाईकांचा फोटो। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या मदत किटमध्ये 12 जीवनावश्यक वस्तूंचा समावेश। किटमध्ये पीठ, पोहे, डाळ, शेंगदाणे, तेलासह तांदूळ, साखर आणि ब्लँकेट। दाढीचे फोटो लावून पूरग्रस्तांना मदत हा निर्लज्जपणा। एकनाथ शिंदेंनी पाठवलेल्या मदतीच्या किटवरून संजय राऊतांची टीका। टीका करणाऱ्यांनी कधी 1 किलो धान्याची तरी मदत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली का? मदत किटवरील टीकेनंतर तानाजी सावंतांचा सवाल। मदत करताना 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही। अडचणीच्या काळामध्ये नियमांवर फार बोट ठेवू नका, निधीची चिंता करू नका, अजित पवार यांचं आश्वासन। मराठवाड्यामध्ये पुढील 5 दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। उद्यापासून 29 सप्टेंबर पर्यंत अलर्ट जारी। 27 सप्टेंबर रोजी काही भागात पावसाची तीव्रता अधिक असेल। कृषी मंत्री भरणेंकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहणी। अधिकारी पंचनामे करत नाहीत, शेतकऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा। हेक्टरी 50,000च्या मदतीची मागणी। पंकजा मुंडेंकडून जालन्यामध्ये नुकसानीची पाहणी। पंचनामे करून लगेच मदत देणार, पंकजा मुंडेंची माहिती। तर पंकजाताई मदत करा असं म्हणत गोळेगावातील महिलांना पंकजा मुंडेंसमोर अश्रू अनावर। राज्यभरात झालेल्या पावसाच्या थैमानामुळे 14 जणांचा मृत्यू। बीड, धाराशिव, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीचा फटका। 100हून अधिक जनावर दगावली। लातूर जिल्ह्यामधल्या कारला गावातील 500 एकर शेती पाण्यामध्ये बुडाली। पिकांसह जमीन खरडून गेली, शेतकरी संकटात। सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे भीषण स्थिती। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे मार्ग सुद्धा ठप्प। सोलापूर मुंबई वंदे भारत एक्सप्रेस आणि हुतात्मा एक्सप्रेस सोलापूर स्टेशनवर रखडल्या। नंदुरबारमध्ये हाणामारीमध्ये आदिवासी तरुणाच्या मृत्यू प्रकरणी कारवाईसाठी संघटना आक्रमक। आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामधील गाड्यांची तोडफोड। पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा। धनगर समाजाला एसटीतून आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची देखील हजेरी। गोदावरी नदीला पूर आल्यामुळे परभणीच्या गंगाखेडमध्ये शेतामध्ये पाणी साचलं। शेतामध्ये साचलेल्या पाण्यामध्ये पोहत शेतकऱ्यांची सरकारकडे मदतीची मागणी। गेल्या 11 दिवसांपासून बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गोदावरी, मांजरा आणि सिंदफणा नदीला पूर। मोरेगाव परिसरातील शेतीसह काही घरं पाण्याखाली। अतिवृष्टीचा फळबागांना देखील मोठा तडाखा। सोलापुरातील वाकवला पुराच्या पाण्याचा वेढा। रेस्क्यू टीम पोहोचली नसल्याचा गावकऱ्यांचा दावा। पुरामुळे पिण्याच्या पाण्याची देखील गावामध्ये सोय नसल्यामुळे ग्रामस्थ हवालदिल। सोनं 2,950 रुपयांनी तर चांदी 4,500 रुपयांनी महाग। सोनं 1,17,832 रुपये तोळा, तर चांदी 1,40,080 रुपये किलोवर।
नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला आणि महत्त्वाची बातमी, राज्यातील बळीराजावर सध्या आसमानी संकट आलेला पाहणी करण्यात आली आहे. फडणवीसांकडून सोलापुरातील पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी देखील करण्यात आली. त्याचबरोबर धाराशिवमध्ये शिंदेंनी पाहणी दौरा देखील केला. स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर ते बोटीने पोहोचले. तर अजित पवार यांच्याकडून करमाळा माढ्यामध्ये पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीसांनी लातूरच्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजणी गावाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांना सोयाबीनचं पीक दाखवत मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडली. मुख्यमंत्र्यांनी गुडघाभर पाण्यामध्ये उतरून शेतीच्या नुकसानीची देखील पाहणी केली. ड्रोनचा पंचनामा आम्ही मान्य करू, मोबाईलवरचे फोटो देखील पंचनामा म्हणून मान्य करू, असं फडणवीसांनी म्हटलंय. पंचनामे जे आहेत ते जेवढे आमच्याकडे येत आहेत त्याच्यावर आम्ही कारवाई चालू केली आहे. बाकी आम्ही सांगितलं आहे जिथे करणं शक्य नसेल तिथे नुसतं ड्रोनने देखील पंचनामा केला तरी चालेल. ड्रोनचा पंचनामाही आम्ही मान्य करून घेऊ. आणि म्हणूनच आपल्याला केवळ आपल्या रेकॉर्डला त्या भागात पाणी गेलं एवढंच आपल्या रेकॉर्डला असलं पाहिजे. त्यामुळे ड्रोनचा पंचनामा देखील आपल्याला मान्य असेल. कोणी मोबाईलवर फोटो काढूनही आपल्याला दिला तरी तो पंचनामा आपण मान्य करू, काही अडचण नाही आहे. त्यामुळे कुठेही, आणि आपण सगळ्यांना यंत्रणेलाही सांगितलं आहे की यंत्रणेनेही थोडं लिनियंट राहिलं पाहिजे. अशा वेळी खूप नियम सांगणं वगैरे करू नये. जास्तीत जास्त जी काही मदत करता येईल ती करायची. मुख्यमंत्री फडणवीसांनी सोलापूरमध्ये निमगाव, दारफळ या गावांची पाहणी केली. त्यानंतर लातूरमध्ये, आता फडणवीसांनी औसामध्ये सुद्धा पाहणी दौरा केला. शेती मात्र सगळी पाण्याने माती वगैरे त्याचा तो खर्च. निमगावमध्ये 50 ते 60 घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे मोठं नुकसान झालंय. शेकडो हेक्टर शेतजमीन अक्षरशः खरडून गेलीय. पूरस्थितीमुळे उद्भवलेल्या संकटानंतर सरकारने जनतेला दिलासा देत मदतीचं आश्वासन दिलं. कोणतेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करणार, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलं. ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत. कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे. केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल, अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे. दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांनी हेलिकॉप्टरमधून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. सोलापूर जिल्ह्यामधल्या माढा तालुक्यातही ही पाहणी करण्यात आली. पाहणी दौऱ्याच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या समोर ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली. साहेब, वस्तीवाडी डीपी पंचायत दरम्यान ओला दुष्काळ ही बोली भाषेमधली टर्म आहे, मात्र त्याही पेक्षा जास्त आम्ही मदत करणार, असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. मुख्यमंत्री फडणवीसांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे ते बाबा राजकारण करू नको, राजकारण करू नको, राजकारण नाही करायचं. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत. मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा समजून घेत त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. पेंटिंग राहिलेले लाईन आहे. वस्तीवाडी मुक्ती वस्ती म्हणून आहे. 2 वर्षापासून पेंटिंग ठेवलेलं. प्रतिकूल परिस्थिती अपेक्षा आहेत तुमच्याकडे पहिलाच हा मंजूर झाला. आम्ही विरोधक म्हणून म्हणत नाही, आमच्या भागातल्या शेतकऱ्याला गरज आहे म्हणून आमची निर्णय घ्या. तुम्ही घेतला तर 100%
निमगाव यासह उंदरगाव असेल, वाखाव, दारफळ, राहुलनगर, केवड यासह सीना नदीच्या पट्ट्यामध्ये येणाऱ्या गावांमध्ये सध्या भीषण स्थिती आहे. निमगावातील दौऱ्याच्या दरम्यान स्थानिक महिलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं धाराशिवमधील पूरग्रस्तांसाठी किटचं वाटप करण्यात आलं आणि या मदतीच्या किटवर एकनाथ शिंदेंसह प्रताप सरनाईक यांचा देखील फोटो आहे. यावरून राजकारण तापलं आणि विरोधकांकडनं टीकेची झोड उठली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहोचले. तुम्ही ताबडतोब ही जी पाण्याखाली जी गेलेली घरं आहे त्याचा तातडीने पुनर्वसनाचा इमिजिएट प्रस्ताव बनवा. योग्य वेळ आली की तुमचं कर्ज माफ करू. आता ही योग्य वेळ आहे साहेब. पहिला आहे बाबा ताई, आपल्या लोकांना आता या संकटातून बाहेर काढलं. त्याआधी शिंदेंच्या वैयक्तिक मदतीचे 18 टेम्पो भरून किट धाराशिवमध्ये पोहोचले आहेत. कळंब, परांडा, भूम अशा 3 तालुक्यांमध्ये एकूण 50 टेम्पोमधून मदतीचं किट वाटप होणार आहे. टेम्पोची ही रांग धाराशिव मधली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 12 जीवनावश्यक वस्तूंच्या किट आहेत. त्याची किंमत 2,500 ते 3,000 आहे. बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. फोटोवर काय लक्ष त्यांचं म्हणजे त्यांना राजकारण करायचं. आरोप केला म्हणजे राजकारण करायचं. आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे. ही किती निर्लज्जपणा आहे. जे आपल्या दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटतायत, ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाहीये. त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना. आपल्या माध्यमातून त्यांना विचारतो की त्यांनी कधी 1 किलो धान्य माझ्या शेतकऱ्याच्या बांधवाला. ह्या गोष्टीचा भाऊ करू नका. विरोधकांना माझी विनंती आहे की तुम्ही करा, तुमचे फोटो लावा. तुम्हाला जर तसं मदत करायची असेल तर करा. फोटो लावून करायचे असेल तर करा, फोटो न लावता करायचे असेल तर करा. पण आता हे महत्वाचं आहे का मदत करणं महत्वाचं आहे, हे जर तरी एक माणुसकी म्हणून विचार झाला पाहिजे. मी आता ह्याच्यात राजकारण करू इच्छित नाही. मला म्हणजे आपण त्याच्याकडे आता राजकीय अँगल नको बघायला. फोटो टाकून करा किंवा बिगर फोटोचं करा, पण मदत करा. इतका मोठा महापूर आलेला आहे, त्यांची घरं उद्ध्वस्त झालीत आणि ह्यांना यांचे फोटो टाकायचे. जनाची नाही तर मनाची जरी थोडी असेल ना, थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा. वैयक्तिक मदतीपेक्षा सरकारकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे. मदत देताना तुम्ही त्याचं राजकीय भांडवल करून त्याला मी कसं करतोय दाखवण्याचा प्रयत्न करत असं त्याच्यावर दुर्दैव आहे. शिंदेंच्या किट मध्ये काय आहे ते आपण पाहूया. 5 किलो पीठ, पोहे, मूगडाळ, शेंगदाणे, 2 ब्लँकेट, तेल, साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद आणि मीठ. या किटवर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा फोटो आहे. यावरून आता राजकारण तापलंय. धाराशिवच्या सांगवीमध्ये शिवसेनेकडनं नुकसानग्रस्तांना किटचं वाटप केल्यानंतर नुकसानग्रस्तांनी शिंदेंचे आभार मानले. तर दुसरीकडे परांडा तालुक्यातील करंजा गावातून शिवसेनेच्या मदतीचे टेम्पो परत पाठवण्यात आले. शेती गेली, सगळं गेलं, जनावर गेल्यात, लहान लहान लेकराचं त्यांनी आसरू पुसायचं काम भरपूर तानाजी साहेबांनी केलेलं आहे. भरपूर धान्य धान्य म्हणा, कपडे लत्ता सगळ्याला पुरवलेलं आहे. आज उपमुख्यमंत्री येणार आहे त्याच्यामुळे देखावा चालू आहे. 3 दिवस समजा देखावा चालू आहे. नाही का पक्षाचाही आम्हाला काही दिलेलं नाही. मदतीच्या गाड्या लागले तर आम्हाला काही नाही. आता काय करायचं आम्हाला, आमचा जीव चालला, आम्हाला काही नाही. तर मदत करताना 65 मिलीमीटर पावसाची अट ठेवणार नाही, चिंता करू नका असं आश्वासन अजित पवारांनी शेतकऱ्यांना दिलंय. अडचणीच्या काळामध्ये नियमांवर भार बोट ठेवू नका अशा सूचना अजित पवार यांनी दिल्या. अजित पवारांनी आज सोलापूरच्या करमाळा आणि माढ्यामध्ये पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. एक मिनिट. कालच्या कॅबिनेटमध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही.
पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्याचा धोका आहे आणि जवळपास चिकटलेलं आहे. उद्याचा 27-28चा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये पांडुरंगाला प्रार्थना, पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा. शिंगेवाडीचे ग्रामस्थ अनेक मला इथं भेटले. त्यांचं गाव आताही पाण्याने वेढलं गेलेलं आहे. शिंगेवाडीला या शिंगेवाडीला, आणि तिथं लोकांना जेवण नाहीये, चहा पाणी नाश्ता नाहीये. असं नाही, आपण ह्याच्यामध्ये काटकसर करू नका. तर मंत्री पंकजा मुंडे यांनी आज बीड आणि जालन्यामधील पूरग्रस्त भागाची पाहणी केली. पंकजा मुंडेंनी ट्रॅक्टर आणि बैलगाडीवर बसून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. सोबतच पंकजा मुंडेंनी बीडमधील हिरापूर या गावामध्ये शेतकऱ्यांसोबत जेवण सुद्धा केलं. बीडमध्ये बैलगाडीमध्ये बसून त्यांनी पाहणी केली, तर जालन्यामध्ये ट्रॅक्टरवर बसून त्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. तर बीडच्या हिरापूर गावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावर शेतकऱ्यांसोबतच त्यांनी जेवणही केलं. पंचनामे न करता मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे, पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे. पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल, नाही तर कसं कळेल की या गावात बार पूर येतो, या गावामध्ये अडचण होते, इथे अतिवृष्टी झाल्यावर प्रश्न होतो. हे सगळं आवश्यक असतं, हे तांत्रिकता आवश्यक असते आणि त्यामुळे पंचनामे करूनही मदत देऊ. जिथे पर्जन्यमान कमी दिसतंय पण नुकसान आहे त्यांना सुद्धा मदत देण्याची भूमिका सरकारची आहे. जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा निघाला. धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. इशारा मोर्चाला भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे देखील उपस्थित होते. जालन्यामध्ये धनगर समाजाचा इशारा मोर्चा या ठिकाणी निघाला. एक प्रकारे धनगर समाजानं या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. हाणामारीमध्ये आदिवासी तरुणाचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आदिवासी संघटना आक्रमक झाल्या. त्यांनी मोर्चा काढला असून याला हिंसक वळण लागलं. त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी अश्रुधुराच्या नळकांड्या देखील फोडल्या. नंदुरबारमध्ये आदिवासी मोर्चा हिंसक. जाळपोळ, लाठीचार्ज, अश्रुधूर. नंदुरबारमध्ये आदिवासी ब्रिगेड संघटनेच्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. आदिवासी युवक जय वळवीच्या हत्या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाईसाठी हा मोर्चा काढण्यात आला. आदिवासी युवक हत्या प्रकरणात हा मोर्चा निघाला. या मोर्चात प्रचंड मोठ्या संख्येने आदिवासी उपस्थित होते. आदिवासींच्या या मोर्चाला हिंसक वळण लागलं. जमावानं दगडफेक केली, गाड्या पेटवल्या, दुचाकीही पेटवल्या. हिंसक जमावावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. दगडफेकीत 7 ते 8 पोलीसही जखमी झाले. आदिवासी मोर्चा कशासाठी निघाला ते नेमकं प्रकरण काय तेही पाहूयात. आदिवासी युवक जय वळवीवर 16 सप्टेंबरला सूर्यकांत मराठे नावाच्या व्यक्तीनं हल्ला केला. 17 सप्टेंबरला जय वळवीचा मृत्यू झाला. आरोपी सूर्यकांत मराठे सध्या अटकेत आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. पूर्ववैमनस्यातून घटना घडल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपीला फाशी देण्याची मागणी आदिवासी मोर्चात करण्यात आली आहे.